माहिती द्या. तुमचं नाव? जय श्रीराम. मी निशाद सिंह जोत, श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या वतीने आपल्याला माहिती देऊ इच्छितो की आज आपल्यासमोर पतंजलीचे सुधीरजी आपल्याला गौ मातेच्या गौ अर्काबद्दल माहिती सांगणार आहे. या गौवर्ताचा आपल्या शरीरामध्ये काय फरक पडू शकतो, जर हे गौवर्त आपण घेतलं तर त्याच्यावर फरक काय पडू शकतो, आपल्याला प्रयोगाच्या माध्यमातून हा प्रयोग सुधीरजी आपल्याला समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मंडळींना. आपले महापुरुष आपल्याला गोमूत्र प्यायला लावतो, त्याच्या मागचं सायंटिफिक कारण मी आज आपल्यासमोर मांडतो. हे साधं पाणी आहे, एका गिलासात घेतलं. अलका हिरुडकर हे घेतलं. त्यानंतर एक टिंजर रायडिंग आहे. टिंजर रायडिंग 1-2 थेंब विचार टाकतो मी. त्यामुळे हे पाणी दूषित झालं. आता तर दूषित पाणी कशा प्रकारे स्वच्छ करते, आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहे, जे गंदगी आहे, ते कशा प्रकारे स्वच्छ करून, त्याचं मतलब असं आहे का सफाई दवाई आहे, कचराही खतरा आहे. कुठं कचऱ्यात आपण जेवतो काय नाही, कोणतेही काम करताना आपण स्वच्छतेचं पालन करतो. आपल्या तेही स्वच्छ झालं पाहिजे. गोमूत्र कशा प्रकारे आपण स्वच्छ करतो. एक झाकण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. एक झाकण. हां, तर आता पहा कशा प्रकारे स्वच्छ करते. एक झाकण मी याच्यात गोमूत्र टाकतो, 1 मिनिटात हे पाणी पहिल्यासारखं क्लिअर झालं. तर यामुळे काय होते, गोमूत्र पिल्यानं आपले शरीर शुद्ध होते, टॉक्सिन्स हे होऊन जाते. याच्यात नायट्रोजन, फॉस्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, युरिया, युरिक ॲसिड, लॅक्टोज हार्मोन्स एवढे घटक आहे जे कॅन्सरसारखे आजार आणि तुमच्या जीवनात करण्याचं काम रोज 1 चम्मच किंवा हप्त्यातून 1 चम्मच हे पतंजलीच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि गाईचं संरक्षण जर तुम्हाला प्यायला लागेल. आज 100 रुपये लिटर. तर याचं मार्केट जर वाढलं तर आपल्या पूर्ण भारतात गाईचा प्रभाव पडेल. कोणताही धर्मातला जर गोमूत्रापासून रोजगार उपलब्धी झाली तर पाठवणार नाही. तर पहिलं आपलं काम काय, या गोमूत्रात काय आहे हे आपल्याला समजून घेणं आहे. प्रयोग आपल्याला आपल्या गौमातेला बोला भारत माता की जय, गौमाता की जय, संतन की जय, वैदिक धर्म की जय, सनातन धर्म की जय, गौ माता की जय, भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आता तुम्हाला माहिती सांगतो तेव्हा हे फक्त 1 झाकण घ्यायचं असते आणि हप्त्यातून फक्त एकचदा घ्यायचंय. हप्त्यातून 7 हप्ते आपल्याला घ्यायचं नाही आहे, पूर्ण दिवस घ्यायचं नाही. हप्त्यातून आठवड्यातून फक्त एकच दिवस घ्यायचं आहे. आदरणीय सुधीरजी आसटकर यांनी सुंदर अशी गोमूत्राबद्दल माहिती दिली. सोबतच आपल्याला शिवप्रतिष्ठानची निशांती ज्योत इथं लाभली आणि त्यांची टीम इथं आपल्याला लाभलेली आहे. तर गाईचे गोमूत्र जे आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे, आपल्या जीवनामध्ये येणारा जो काही कचरा आहे, आपल्या शरीराला जे हानिकारक पोहोचणारे घटक आहे, ते गोमूत्राच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्या शरीराला माहिती आपल्याला या प्रयोगाद्वारे इथे मिळालेली आहे. तर सर्वांचे धन्यवाद. पाण्याची गाडी होण्याची असेल. जय श्रीराम. बंद करा.